30 जूनपर्यंत हे काम तुम्ही जर केलं नाही तर तुमचं रेशन बंद होऊन जाईल. हो, तुम्ही खरं ऐकलंय. आता सरकारने सर्व रेशन कार्ड धारकांना त्यांची ई-के-वाय-सी करणं बंधनकारक केलं आहे आणि ही ई-के-वाय-सी करण्याची शेवटची तारीख 30 जून ठेवण्यात आली आहे. त्यामुळे आता तुम्ही ऑफलाईन आणि ऑनलाईन या दोन्ही प्रकारे तुमची ई-के-वाय-सी करू शकणार आहे. ऑफलाईन के-वाय-सी करण्यासाठी तुम्हाला सर्व कुटुंबियांना घेऊन तुमच्या रेशनच्या दुकानात जायचं आहे आणि जाताना तुम्हाला सर्व कुटुंबियांचे आधार कार्ड सुद्धा न्यावे लागणार आहे. आता रेशन दुकानदार तुमचं बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन करणार आहे आणि अशा प्रकारे तुमची ई-के-वाय-सी होऊन जाणार आहे. आता घर बसल्या ई-के-वाय-सी करण्यासाठी तुम्हाला मेरा रेशन आणि आधार फेस आयडी या दोन ऍप्लिकेशनची गरज पडणार आहे. सर्वात आधी तुम्हाला मेरा रेशन या ऍप्लिकेशनवर तुमचा आधार नंबर आणि OTP टाकून लॉग इन करायचा आहे. नंतर ज्या कोणाची ई-के-वाय-सी तुमची राहिलेली असेल त्याच्या नावावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. नंतर तुमच्या मोबाईलचा फ्रंट कॅमेरा हा सुरू होणार आहे आणि हा फ्रंट कॅमेरा तुमचं फेस रेकग्नाइज करणार आहे, म्हणजे फेस व्हेरिफिकेशन करणार आहे आणि मग तुमची ऑनलाईन पद्धतीने सुद्धा ई-के-वाय-सी होऊन जाणार आहे. अशा दोन प्रकारे तुम्ही आता ही ई-के-वाय-सी करू शकणार आहे. त्यामुळे 30 जूनच्या आधी ही ई-के-वाय-सी करून घ्या आणि तुम्ही ई-के-वाय-सी केली की नाही हे कमेंट करून सांगायला विसरू नका.